क्षणी तुझं असं काय होऊ लागलं? ज्यांना वाचवायला आलास ती पळाली. कारण आहे, कारण त्यांना समजलं आता इथं राहणं योग्य नाही आणि गरज नाही, म्हणून ते गेले. त्यांचं इथं आता काम नाही, काम संपलं. त्यांचं संपलं. तुमचं बोला, तुम्ही कोण? सुरू झालेलं आहे. कारण ज्या हेतून आम्ही आलो, ज्या हनुमतेश्वर लिंगाची आम्ही स्थापना केली या ठिकाणी, मग या ठिकाणी भक्ती कोणत्या पद्धतीनं चालू आहे हे पाहण्यासाठी आलो. तर हा विदंडवाद डोळ्याला पाहिला आश्चर्य वाटलं. हा एवढा इतिहास का आणि इतिहास करणारी व्यक्ती कोण? श्रीदेव अभिराम, 7वा विश्वातील अवतार. कोण कोण? देव अभिराम, श्रीदेव अभिराम. श्रीदेव. काय रे? काय या श्रीचा अर्थ तरी तुला कळतो का? तुला काय कळतंय तेवढं सांग. श्री तसं नव्हे. मला काय कळतंय याच्याशी तुझं देणं घेणं अरे नाही. जगाच्या पाठीवर ज्या गोष्टी आहेत, हा, सगळ्याच गोष्टी सर्वांना उपयोगी नसतात. बरोबर आहे. त्यामुळे जपून राहा. जसं समोर आहे म्हणून खायचं नसतं, ते आपल्याला पचेल का ते प्रथम विचार माझ्या करायचा. पचविण्याचा तू विषयच घेऊ नकोस. कारण मी बरंच काही पचविलेलं आहे. काय म्हणतो? तुला अजीर्ण होऊ नये असं वाटत असेल मला? तू इथून जा. म्हणजे माझा स्वभावाची आणि माझ्या पराक्रमाची तुला कल्पना तुझ्या नाही. पराक्रमाशी मला देणं घेणं नाही. तू विश्वात काय दिवे लावले त्याच्याशी देणं घेणं नाही. तू कोण आहेस हे मला सांग. मग तुला देणं घेणं कशात आहे ते प्रथम मला सांग. फक्त मी देव आहे, मला सिद्ध करायचंय. म्हणजे तू देव आहेस. कोण देव आहेस? कुठला देव? श्रीदेव अभिराम. श्रीदेव अभिराम. म्हणजे श्रीदेव अभिराम हे अस्तित्व तुला प्रस्थापित करायचं आहे. हरकत नाही. श्रीदेव अभिराम हे मी सुद्धा मान्य केलं असतं. असतं नको कर. असं का म्हणालो? तर श्रीदेव अभि एवढं जर तू शिल्लक ठेवलं तर ते मी मान्य करीन. पण जर माझा प्रभू राम म्हणून रामोक्ष पाविलं तर हे अभि सगळं होतं मान्य एवढा पुळका का ऐकायचंय मला. हे तू मला विचारतो. मी राम म्हणणार नाही, कारण मला अशी इच्छा सुद्धा नाही. तुझ्यात मला राम दिसत नाही, म्हणजे मी तुला राम म्हणणार नाही. पण कारण तुला एवढा पुळका का? तो राम माझ्यात आहे म्हणून मला पुळका. तुझ्या तो राम माझ्यात आहे म्हणून मला पुळका. पण मला सांग तू कोण आहेस नेमका? म्हणूनच मला तू म्हणालास. नाही मी पटवून देणार आहे. मी प्रत्येक शब्द पटवून देणार आहे. तू कोण आहेस हे सांग. तू कुठे दिवे लावलेस, काय दिवे लावलेस हे मला गरज नाही, पण नक्कीच आता आवश्यकता लागली मी कोण आहे हे ऐकण्याची. नाही तू सांग. अरे मला नको पण सांगणार आहे. मला नको पण माझ्या भक्तांना सुद्धा कळायला. अरे फक्त आपण गोळा करायचे नसतात, ते येत आहेत माझ्यावर माझ्या. निर्माण करायचे, ते निर्माण होतात. होत आहे हळूहळू होती. पण अरे याच्यासाठी प्रथमच्या देवानं चमत्कार घडवायला हवा आणि चमत्कार घडल्यानंतर नमस्कार करतो तो खरा भक्त होय. मला तुझ्यावर जर का पाहिलं, तुझ्या चेहऱ्यावर जर पाहिलं तर तू चमत्कार घडणारा नाही. तुला तो चमत्कार घडवता येणारही नाही असं मला वाटतं. ठीक आहे, आता मला मान्य. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला मला पाहिल्यानंतर तुला चमत्कार वाटत नाही, मग तू नेमका प्रभू समोर का नमलास? कारण माझ्या प्रभोत माझा देव मला दिसला. प्रभूचा रामात माझा देव मला दिसला. तो राम. आता तुम्ही त्या रामाचा तू कोण आहेस? मी तुला सांगते, त्या प्रभूचा तू कोण आहेस मला सांग. मी त्या प्रभोचा दास आहे. दास. त्या देवाचा मी भक्त आहे. सांगू नकोस विश्वास कुणालाही. मलाच सांगितलंस. काय रे? कारण आहे ना. ऐकूया ना. अरे देवाचा दास म्हणून सांगतोय. लाज कशी वाटत नाही तुला? लाज? होय. अरे देवाचा ऐक. हनुमंताला लाज. तू एकही शब्द म्हणून आता माझं ऐक. मी काय सांगतोय बोलत राहा. मला सांग. प्रभू रामचंद्राचा दास तू. देवाचा मान ठेवणं, सन्मान ठेवणं हे दासाचं कार्य नव्हे का? नक्कीच आहे. मग सती चंद्र
चंद्रसेनेच्या महाली एकवचनी एकपत्नी प्रभू रामचंद्राला नेलं कुणी? मी स्वतः. मग त्यावेळी तुझं दास्यत्व कुठं गेलं? हा. तो जर एकपत्नी एकपत्नी काय हो, तुझं मी काम. माझ्या रामाचा नोकर आहे. मी माझं काम केलं. काम केलंस. हो. अरे पण ते काम करत असताना प्रभूच्या शब्दाला तरी किंमत द्यायला हवी होती. बोलण्याचा अर्थ स्पष्ट. एकच प्रभू रामचंद्र एकवचनी एकपत्नी जर होते तर चंद्रसेनेच्या सदनी का गेले आणि तू का नेलस? म्हणजे देव काय असतो हे तुला काही कळलंच नाही आणि स्वतःला देव म्हणतोस. अरे देव या शब्दाचा अर्थ, देव या तत्वाचं अस्तित्व काय आहे हे ज्याला समजलं त्याच्यात देव पण उतरतो. आता हे तुला अस्तित्व नाही हे तुला कळलं नाही म्हणून तुला आम्ही देव मानत नाही कारण तुझ्या दैवी अस्तित्व तू मानूच नकोस. का नेलस ते सांग. ही गोष्ट राहिली. रात्रीला हे तुझा प्रश्न आरोप करतोय की म्हणे माझा प्रभू एक वाणी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम असूनही त्यानं सती चंद्रसेनेच्या महाली तो का गेला हा तुला प्रश्न पडला. नक्कीच प्रश्न तुला पडलाय ना कारण तुझा अज्ञान. आता तुला मी सुज्ञान करतोय. नाही तू पटवूनच दे देणारच आहे. आणि त्याबरोबर तुझं दास्यत्वही पटवून दे. अरे मी दास आहे जगाला माहिती आहे. जगात सांगू नकोस. तू जगात सांगू नको. तुझ्यात ते किती आहे मला पाहिजे. अरे ते आहे म्हणूनच तुम्ही म्हणालो मी माझ्या रामाचा दास आहे. मी नोकर आहे. तो राम माझ्यात आहे. तो तुझ्यात नाही. राम हे स्पष्ट बोललो मी. राहती राहिली गोष्ट मर्यादा पुरुषोत्तम असूनही माझा देव सती चंद्रसेना एका महाली गेला. होय. मग माझा तुला मी पूर्ण करणार प्रश्नाचं तुला उत्तर देणार. पण प्रथम जो मला प्रश्न निर्माण झाला तो तुला विचारतोय. मला अगोदर सांग माझा प्रभू जो गेला सती चंद्रसेना हिच्या महाली कोण म्हणून गेला याची जाणीव तू कोण म्हणून नेला होतास? म्हणजे तुला काही माहिती नाही तर हे माहिती नाही म्हणून सांगू नको. तू दास तू जर दास होतास सती चंद्रसेनेच्या म्हणा सती चंद्रसेनेनं महाली बोलविलं. तू जर दास होतास तर दासाला सांगायला होतं प्रभू रामचंद्र परस्त्रीच्या गृहात प्रवेश करू शकत नाही. मग तू घेऊन गेलास याचाच अर्थ तू दास नव्हे. दुसरी गोष्ट प्रभू गेला तुला कोण म्हणून गेला ते माहिती असेल तर सांग. माहिती नाही तर तसं सांग. अरे पण प्रश्नाला प्रतिप्रश्न करतोय. काही प्रश्न तुझी बाजू मारतोय ते प्रथम सांग. बाजू मारणारा हनुमंत काय म्हणालास? मग मला सांग मी देव नाही माझ्यात तर राम नाही म्हणतोय हे तू केव्हा सिद्ध केलंस? माझा प्रभू रामचंद्र सती चंद्रसेनेच्या महालात कोण म्हणून गेला ते प्रथम मला ते सांगू नकोस. मला तुला जर माहित नाही सांगू नको. नेला होता कोणी? दूध नेला होतास ना? कोण म्हणून मी दिला जबाबदार मी आहे. उत्तरही मीच दिला. माझा प्रभू कोण म्हणून गेला तू तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला हे पाहिजे कारण त्या ठिकाणी मी नव्हतो पाहिला पण जगविख्यात आहे. जगविख्यात आहे हे सगळ्या हनुमंतानं नेलं. हे जगविख्यात आहे. आता बोलू नको. काका बघा तुम्हाला मी त्यावेळी बोलू तर आता जगाचं सांगू नको. आता जगाच्या बाबतीत मी काय म्हणालो तू तुझं मोठेपण सांगू नकोस. प्रभूला का नेलंस ते सांग. अरे मी ते सांगतो. मी नेलं मी मान्य करतोय. तुझ्या प्रश्नाला माझं उत्तर आहे. सती चंद्रसेनेची इच्छा होती. सती चंद्रसेनेची इच्छा होती की प्रभू रामचंद्रानं आपल्या माल यावं. आता सांग. अरे पुढचं सांगू नकोस रे. काय? मागतो बदल पूर्ण. काय मागतो? टप्प्याटप्प्यानं पुढे. टप्प्याच्या गोष्टी मला सांगू नको. तुला माहित नाही म्हणून अरे मी- सांग. कारण बा तू दास नाही हे तुला सिद्ध करावं मी लागतं. तुझ्या मला सांग माझा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. नको नको दुसरा प्रश्न नको. गरजच नाही. प्रश्नाचं उत्तर दे. अरे पहिला प्रश्न ब्रह्मचारी होतास. नाही. दुसऱ्या प्रश्नाची गरज नाही. उत्तर तुला माहीतच नाही. तू देऊ शकत नाही. तू माझे मागा हे नक्की आहे आणि तुझ्यात जर हिंमत आहे तर सांग प्रभू का गेला? अजूनही काही शिल्लक असेल तर पूर्ण. नाही ते सांग. अरे मी तुला काय म्हणत आहे? काय म्हणतोय ते नको. अरे तुझ्या प्रश्नाचं
उत्तर दिल्याशिवाय मी इथून माघारी जाणार नाही. पण माझा प्रभू कोण म्हणून तिच्या महालात गेला ते मला प्रथम सांग. मी तुझ्या प्रश्नाचं मग कोण म्हणून गेला हे जर मला माहित होतं, कोण म्हणून गेला हे जर मला कळलं असतं तर तुला मी प्रश्न विचारला कसं? एवढा तू मूर्ख आहेस शब्द वाचू नको. का? माझी हिंमत आहे, माझी हिंमत आहे, मग पटवून दे. तुझी हिंमत आणि तुझी किंमत आम्हाला समजलेली आहे. ती समजते. तू माझी किंमत समजवू नको. मग तुझ्या जर हिंमत आहे तर उत्तर दे. हिंमत आहे म्हणूनच मी तुला म्हणालो मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जाणार नाही. पण जो प्रथम प्रश्न माझा निर्माण झाला तुझ्या प्रश्नावर तो म्हणजे माझा प्रभू कोण म्हणून गेला ते मला सांग. अरे मी तेच तुला सांगतोय. प्रभू जर का गेला हे मला जर कळलं असतं तर मी तुला आधी विचारलं असतं का? कारण मेलच हे तुझ्या सत्य मान्य करतोय की तुला काही माहितच नाही असं सांगू नको. कारण तिथं पाहायला मी नव्हतो. पण तिथं मी नव्हतो. तू नेलास हे तर सत्य आहे. एकदा म्हणतो तू नेलास माहिती आहे अरे म्हणालो की मला माहिती नाही. मला वाटतं सगळ्या अनुजात एक लक्षात ठेव, अर्थ तुझ्यात नाहीये. कारण प्रश्न तो करतो त्याला जर ते माहित असतं तर तू का प्रश्न करू शकतो? शंका, माझी शंका आहे. त्या शंकेमध्ये सांगतो तुझी अपेक्षा तुझ्या भरपूर आहे पण अपेक्षेप्रमाणे तुझ्याजवळ तेवढी जागा नाही. प्रत्येकानं आपलं अंतरुण पाहावं नंतर पाय पसरावे. ते बरोबर तुझं काय झालं माहितीये का? तुझ्या अंतरुणाची मर्यादा किती आहे हेच तुला काही कळलं नाही. त्यामुळे अशा या भानगडी होतात. असा प्रकार होतोय. भानगडीच्या गोष्टी तू सांगूच नको. तुला उत्तर सांगायचं नाही. कारण उत्तर सांगितल्यानंतर तुझं गुपित तुझं कपट जगासमोर येणार म्हणून तू सांगत नाही. आणि हे जर सत्य नसेल तर उत्तर दे. मग सांग वेळ का करतोय? तुझ्या या बोलण्यावरून अशा तुझ्या वर्तनावरून तुझा अपेक्षित मी सांगणार नाही. फक्त तुझ्या मग तुझी जर अपेक्षा नसेल मला तुझ्याशी बोलायचं नाही हे सत्य आहे. तू माझ्याशी संघर्षासाठी मी उभा आहे आणि म्हणूनच जो माझा श्रीराम म्हणून छातीप्रमाणे माझ्या समोर आहे. अरे या जगाच्या पाठीवर ज्या ज्या गोष्टी पिवळ्या दिसतात ते सोनं नसतं. आता बोलल्याच्या अंगावर व्याघ्राची चर्म जर घातलं आणि वाघ म्हणून सांगितलं तर ते त्याला शोभा देत नाही. कारण तशी वेळ आली तर त्याला नरकाई फोडता येणार नाही. आता मला एक सांग आणि मला सांगतोय शंका म्हणून तुला मी विचारतोय, शंकेचं तरी निरसन करू शकतोस? अरे मी तुझ्या त्या प्रश्नातच समर्पक उत्तर आता देऊ देऊ नको, प्रश्नात धावूच नको. पण तुझी मनस्थिती नाही. मला बदललेली आहे. सांग मनस्थिती कुणाची काय आहे? जगाला कळतंय. तुला कळून काही उपयोग होणार नाही. जगाचं बोलू मला सांग तू या विश्वात दास म्हणून होतास. मी देव नाही हा आरोप तू माझ्यावर करतोय. मग तू तरी ब्रह्मचारी कसा? कसा? अरे तेच मी म्हणालो मी कोण आहे हे साऱ्या जगाला माहिती आहे. आता माझं ब्रह्मचारित्र काय आहे मला माहित हे नाही. माझ्या अरे तेच मी म्हणतोय. बघाय नाही प्रथम आता काय करतो माहितीये म्हणजे पुण्यात तू राहायला नको टप्प्याटप्प्याने आता मी पूर्ण करतो. प्रथम जो तुझा प्रश्न होता माझा प्रभू त्या चंद्रसेनेच्या महाराज कोण म्हणून गेला तर माझा प्रभू एका भक्तीला दर्शन देण्यासाठी तिथं देव म्हणून गेला. राहिला प्रश्न तुझ्या विचारानं चंद्रसेनेच्या मनात जे विचार माझ्या देवाबद्दल होते ते म्हणजे माझ्या देवाशी जवळीक साधण्याचे माझ्या देवाशी संग करण्याचे विचार होते. पण तसे विचार माझ्या देवाचे नव्हते. कारण माझा देव मर्यादा पुरुषोत्तम होता. त्यानं जीवनात आपली मर्यादा सोडली नाही. म्हणूनच हा प्रकार अबाध्याबाद राहिला. दुसरी गोष्ट ब्रह्मचारी. अरे माझा ब्रह्मचारी व्रत अखंड आहे म्हणून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगावर मी मात केली आणि ब्रह्मचारित्र माझं सिद्ध केलेलं आहे. मग त्या ब्रह्मचारित्र सिद्ध होतं तर देव सूर्यनारायणाची कन्या तिच्याशी विवाहबद्ध झाला आणि नऊ विद्या आत्मसात करून घेतल्या. इथं तुझा
तर मान. पण मी देव आहे सिद्ध कर काही झालं तरी माझ्याशिवाय अभिराम कोणच नाही रे. बरोबर आहे. तुझ्याशिवाय अभिराम कोण? काय करतोय? कोण? मी मला म्हणालो अभि तुझा शिल्लक राहू दे, माझं देणं देणं काही नाही. पण माझा जर राम जर का घेऊन असा फिरत असेल तर भक्तांच्या गोष्टी करत होतेस ना, भक्तांना सुद्धा जरा बघू. काय कोण राम? बसतंय ते कोण? जगाचा दास आहे. कुठेही मारावं. अपराधी असला तरी त्याला मारावं, पण कुणाच्या पोटावर मारू नये. काय माहितीये का, तू परिस्थिती तशी निर्माण केलीस पोटावर मारण्याची. ही तर सुरुवात म्हणून आहे. ही सुरुवात आहे रे, ही सुरुवात आहे. कोणाला तेव्हा मारता? ही सुरुवात